कर्क राशी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या स्वामी गुरुकृपा परिवारामध्ये. कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस हे सामान्य नाहीत. ग्रहांची चाल अशी काही बदलत आहे की ज्यांनी तुम्हाला कमी लेखले तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होताना दिसतील. अनेक वर्षांपासून अडकलेले प्रेमसंबंध, विवाहातील अडथळे, पैशाची कमतरता आणि सतत होणारी मानसिक अस्थिरता आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होणार आहे. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे भावनिक शक्ती, आकर्षण आणि लोकांना आपलेसे करण्याची कला तुमच्यात जन्मताच असते. पण आता गुरु आणि शुक्राच्या कृपेने तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतो आहे जिथे प्रेमविवाहाचे योग, अचानक धनलाभ आणि समाजात मान सन्मान वाढण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात मागील काही महिन्यांपासून मानसिक ताण आणि आर्थिक चढउतार सुरू होते. पण आता ग्रहस्थिती बदलत आहे. विशेषतः गुरुग्रहाची कृपा तुमच्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे अचानक शुभवार्ता मिळू शकते. नोकरी, व्यवसाय किंवा प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. ज्यांचे प्रेमसंबंध घरच्यांच्या विरोधामुळे अडकले होते त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. काही लोकांना अचानक प्रेमविवाहाचे संकेत मिळू शकतात. ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहत होतात ती व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ आहे. अचानक पैसे मिळणे, जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन कमाईचे मार्ग तयार होणे असे योग तयार होत आहेत. काही कर्क राशीच्या लोकांना नवीन वाहन किंवा मालमत्ता घेण्याचे संकेत आहेत. कर्क राशी, पुढील काही दिवसात असा चमत्कार घडेल की तुमचे नशीब पाहून लोक थक्क होतील. तुमच्या विरोधात बोलणारे लोक आता शांत होऊ लागतील, कारण तुमच्या कामातील प्रगती इतकी वेगाने होईल की टीका करणाऱ्यांनाही तुमचे कौतुक करावे लागेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि मान सन्मान मिळेल. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे आकर्षण शक्ती वाढेल, त्यामुळे प्रेमसंबंध मजबूत होतील. विवाहित लोकांच्या आयुष्यात आनंद वाढेल. काहींना जोडीदाराकडून मोठा सपोर्ट मिळेल. नात्यातील कटुता संपण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो आहे. नवीन पार्टनरशिप, नवीन ग्राहक आणि अचानक मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमच्या यशाची चर्चा करतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. जास्त विचार आणि भावनिक ताण टाळा. चंद्रग्रहामुळे मन अस्थिर होऊ शकते. ध्यान आणि सकारात्मक विचार तुम्हाला मोठी मानसिक शक्ती देतील. घरामध्ये शुभकार्याचे संकेत आहेत. विवाह, साखरपुडा किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत. कुटुंबातील वातावरण सकारात्मक होईल. आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील. काही लोकांना परदेशातून शुभवार्ता मिळू शकते. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ प्रगतीचा आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्यावर आता अशी गुरुकृपा होणार आहे की पैसा आणि प्रेम दोन्ही तुमच्याकडे आकर्षित होईल. शनीच्या प्रभावामुळे काही जुने कर्मफळ समोर येतील. पण घाबरू नका. तुम्ही संयम जर ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. न्यायालयीन किंवा वादग्रस्त प्रकरणातही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामध्ये प्रभाव वाढेल, त्यामुळे लोक तुमचे ऐकतील आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. सोशल मीडिया, यूट्यूब किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ लोकप्रियता वाढवणारा ठरेल.
अचानक प्रवासाचे योग तयार होत आहेत. धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. या प्रवासातून मानसिक शांती आणि नवीन ऊर्जा मिळेल. काहींना भाग्य बदलणारी भेट देखील होऊ शकते. हा संकेत दुर्लक्ष करू नका, कारण पुढील 24 तास तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना थोडा विचार करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. जमीन किंवा सोने यामधून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कर्क राशीच्या अविवाहित लोकांसाठी हा काळ अत्यंत खास आहे. अचानक विवाहाचा विषय पुढे येईल. काहींना प्रेमविवाहासाठी घरच्यांनी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. गुरुग्रहाची विशेष कृपा असल्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढेल. मंदिरात जाणे, मंत्रजप करणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू संपण्यास सुरुवात होईल. कर्क राशीसाठी विशेष उपाय. प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला कच्चे दूध अर्पण करा. रात्री चंद्राला पाणी अर्पण करून ओम सोम सोमाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. घरात चांदीचा छोटा तुकडा ठेवणे शुभ ठरेल. गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. मित्रांनो, कर्क राशीसाठी सुरू होणारा हा काळ साधा नाही. प्रेम, पैसा, प्रतिष्ठा आणि यश या सर्व गोष्टी आता तुमच्या आयुष्यात वेगाने प्रवेश करू शकतात. फक्त संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही वाटत असेल की माझ्या आयुष्यात आता मोठा बदल होणार आहे, तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.